तो एक मॅडनेस लागतो तुम्हाला कुठल्याही आर्टिस्टला एवढं काम करायला. तुम्ही थोडेसे तुम्ही हल्लेले पाहिजे. माझं पर्सनल लाईफ जे काही आहे, एरवी मी ते बॅगेज कॅरी करायचे आणि परफॉर्म करायचे. आता मी शिकले येते की ते बाजूला ठेवून पण आपण परफॉर्म करू शकतो. गोष्ट जरी त्यांची असली तरी रिॲक्शन माझी येणार तेव्हा कुठे बरं. तेव्हा जेव्हा मी त्यातनं बाहेर पण आले तेव्हाही माझ्याकडे काम नव्हतंच. सो मी तिकडे जाऊन आले. आय हॅव ट्राईड प्रोडक्शन का वर्क ऑल्सो. थोडं हार्श आहे. यू कॅन बी दॅट हार्श ऑन युअर सेल्फ. उद्या मिळणारी कामं फक्त माझी फॉलोअर्स बघून नका देऊ मला. जे तुम्ही करता ते तुम्ही शूट करा अँड एव्हरीथिंग इज कॉन्टेंट. हे जेव्हापासून कळलंय तेव्हापासनं नमस्कार मंडळी, प्रश्नांची सोलकडीच्या आजच्या या भागात आपण गप्पा मारल्या आहेत रुपल नंद या मराठी ॲक्ट्रेसशी. आणि आपण तिच्या बालपणाबद्दल, तिच्या शिक्षणाबद्दल, तिच्या ओव्हरऑल आयुष्याबद्दल आणि ॲक्टिंगबद्दल तिचे काय विचार आहेत यावर सखोल गप्पा मारल्या आहेत. त्यासोबतच सोशल मीडिया, आजकालचे ट्रेंड्स, फिल्म जर्नलिझम अशा अनेक इतर गोष्टींवर सुद्धा खूप गप्पा मारल्या आहेत. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. रुपल, स्वागत आहे तुझं प्रश्नांची सोलकडीमध्ये. कसा होता तुझा प्रवास कुठला इकडनं इथून घरून इथे आता घोडबंदर इथे जी काय आली त्या करिअरचा का आयुष्याचा त्याच्याकडे नंतर येऊया. पहिले प्रवास आत्ताचा प्रवास आज बरा होता जरा. मला असं वाटतं मी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आले आणि आतनं आले ना जरा अशी. त्यामुळे मी कम्फर्टेबल. साधारण ज्या चॅनलसाठी काम करतात त्याच्या विरुद्ध आपण जातोय. नाही पण खरंच इझी आले कारण नवरा आला इथे, त्यांनी ड्रॉप केलं. सो आय हॅड अ शोफर रेडी फॉर मी. सुपर. तर तुझा प्रवास छान होता, पण यू स्टार्टेड ऑफ युअर एज्युकेशन ॲज अ लर्निंग फिजिओथेरपिस्ट. तू डॉक्टर आहेस, म्हणजे डॉक्टर रुपल नंद असं काहीतरी आहे. करेक्ट. तर तिथून मग ॲक्टिंगकडे कसं काय? आता कसं सांगू. सो माझ्या आईची इच्छा होती की थोडं स्टेज फिअर माझ्यातलं जे आहे ते जावं आणि कुठेतरी एक कॉन्फिडन्स यावा, कॉन्फिडेंटली मुलीने बोलावं. त्यासाठी म्हणून तिने एक पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट असते श्रावण क्वीन नावाची. तर तिकडे आई म्हणाली, आई खूप आधीपासून मागे लागली होती की जा 4 लोकांमध्ये उभी राहून स्वतःबद्दल बोल. म्हणजे अट्टाहास तो होता खरं तर. आणि मी खूप टाळलं, खूप म्हणजे की नाही मी विसरून गेले किंवा नाही ते एंट्रीजच बंद झाल्या, काही खोटं बोलायचं की फुल झालं वगैरे, असं काही असं नसायचं. आणि काही पण एका पॉईंटला आईला कळलं की मी खोटं बोलते. तर एक वर्षी आईने खूप फोर्स केलं मला की तू करच, ते तुम्हाला दाखवतो, फॉर्म आणून दाखवायचा, मला सांगायचं की काय केलंस. मी ते केलं आणि असं करता करता मी प्रायमरी सेकंडरी राऊंड सिलेक्ट झाले, टॉप 5 मध्ये आले. जिंकले नाही मी, टॉप 5 मध्ये आले. आणि तिकडनं खरं तर माझं काम बघून मी माईम परफॉर्म केलं होतं. काय प्रत्येक जण काही ना काही परफॉर्म करतं की आपल्याला जे येतं ते. तर मला काही गाणं वगैरे येत नव्हतं, नाचू शकत होते पण मला डान्स करायचा नव्हता, म्हणून मी एक माईम परफॉर्म केला. बरं, माईम काय प्रकार आहे तोही तेव्हा मला तेवढा माहीत नव्हतं, पण मी केलं ते. आणि ते सरांना आवडलं, सतीश राजवाड्यांना आवडलं. आणि तिकडनं त्यांनी मला डिरेक्टली फोन केला फिल्मसाठी. होती त्यांना कॅरेक्टर दिसलं असेल एखादं माझ्यामध्ये. आणि मग मी फिल्म केली पहिली. आणि तिकडनं मला काहीतरी इंटरेस्टिंग आहे हा प्रकार, शूटिंग प्रकार हा इंटरेस्टिंग आहे असं जाणवायला लागलं. आणि मग मी तिकडनं सुरुवात केली म्हणजे शूटिंग करायला. बाकी नाटक वगैरे इंटरेस्ट होताच मला, पण तो एक आपण हॉबी किंवा सेकंडरी गोष्ट जी असते ना, असं म्हणून मी बघत होते त्याकडे की आपण मंडे टू फ्रायडे फिजिओ प्रॅक्टिस करू, सॅटर्डे संडे सुट्टी असते, मग तेव्हा आपण नाटक करू, असा प्रायमरी प्लॅन होता. पण आता म्हणजे आधी लोकांचे स्नायू, मग तुझ्या चेहऱ्याचे स्नायू, असा सगळा सेटअप होता तुझा. तर नाव दॅट यू वर्कड, म्हणजे तू नाटकं पण केली आहेस, तू सिनेमा पण केला आहेस, तू TV सिरियल्स पण केल्या आहेस, तर कॅमेरासमोर पण आहेस तू, डायरेक्ट ऑडियन्ससमोर पण आहेस. जेव्हा तू कॅमेरासमोर असतेस तेव्हा डिपेंडिंग ऑन द कॅरेक्टर अगेन, बट व्हॉट पार्ट ऑफ रुपल स्टेज विथ यू अँड व्हॉट पार्ट ऑफ रुपल यू टू कीप असाइड? म्हणजे परफॉर्म करताना ना त्या पॉइंटला
आत्ता सध्या विचारशील लाईक प्रेझेंट रुपलच्या माइंडसेटमध्ये मला असं वाटतं मी फक्त ग्रेटफुलनेस ठेवते आणि परफॉर्म करते आणि जे मी लेट गो करते किंवा वॉट आय कीप असाइड इज माझं पर्सनल लाईफ जे काही आहे. एरवी मी ते बॅगेज कॅरी करायचे आणि परफॉर्म करायचे. आता मी शिकले येते की ते बाजूला ठेवून पण आपण परफॉर्म करू शकतो. सो दिस इज अ न्यू थिंग फॉर मी आणि आय एम लव्हिंग इट. त्यामुळे ते मी बाजूला ठेवते आणि मी परफॉर्म करते. आय होप तू आता परफॉर्म करत नाहीयेस अँड यू आर बिईंग द I'm रिअल just being me. I'm just being me. दॅट्स गुड. आता तू वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये काम केलंयस. सिनेमा आहे, नाटक आहे आणि सिरियल आहे, टीव्ही सिरियल्स आहेत. तर तुला कुठल्या प्रकारचं कथानक जास्ती भावतं? म्हणजे एखादं कथानक जे आपल्याला रियालिटी समोर घेऊन जातं, विच इज लाईक अ मिरर टू द सोसायटी, और एखादं कथानक जे तुला भावविश्वात घेऊन जातं? नाही, दोन्ही म्हणजे चूज करणं अवघडच आहे. मी तर दोन्ही म्हणेन, कारण रिलेटेबल हे खूप जवळच आहे, करताना इझी आहे आणि सिन्स मला नॅचरलकडे टिल्ट होणाऱ्या गोष्टी खूप आवडतात, तर ते माझ्यासाठी प्रेफर्ड नाही म्हणणार, पण ते इझी आहे. आणि जे लार्जर दॅन लाईफ आहे, मला असं वाटतं की ते खरं तर ट्रिकी पण आहे करायला आणि ते अननॅचरल न वाटू देता त्यात परफॉर्म करणं, मला असं वाटतं ती पण एक कला आहे आणि तीच तर कला आहे. तो पण एक चॅलेंज आहे खरं तर मला असं वाटतं की छान आहे. म्हणजे दोन्ही मीडियम, म्हणजे दोन्ही गोष्टी खूप चांगल्या आहेत, तर चूज नाही करता येणार मला दोन्ही ट्राय करायचं आहे अजून इथून पुढे पण. पण मग तुझी पहिली सिरियल जी होती त्याच्यामध्ये गोठ नावाची मालिका होती, त्याच्यामध्ये यू वर दिस स्ट्रॉंग येट कंपोज्ड अँड अन इंडिपेंडंट कॅरेक्टर हू इज जस्ट गॉटन मॅरिड इन टू अ फॅमिली अँड इट वॉज अबाउट हर लाईफ. तू पाहिली होतीस? हो. इंटरेस्टिंग. ओके. 7 वाजता घरात टीव्ही लागतो, ते तुम्ही आजूबाजूला जात असता नसता त्याच्यात तुमचं लक्ष जातं, अरे काहीतरी छान दिसतंय, ते बघितलं जातं. एखादं काम अँड कंपोज्ड कॅरेक्टर करताना तुझा मस्तीखोरपणा कुठे जातो? ते जे पहिला प्रश्न विचारलास ना की व्हॉट यू कीप अँड व्हॉट यू लेट गो, दॅट इज व्हॉट आय लेट गो. आणि ती मी आहे ना, दॅट इज व्हॉट आय हॅव टू लेट गो. कधीतरी येतो तो. आत्ता जे मी कॅरेक्टर करते खरं तर, आता खूप गमतीशीर गोष्ट आहे ही. आत्ताचं जे कॅरेक्टर आहे ना माझं, ती मुलगी आहे अपंग. अपंग नको म्हणूया, अधू एका पायानी. त्याचं कारण अजून दिव्यांग इज द वर्ड गाईज. दिव्यांग. येस. सो त्या कॅरेक्टरसाठी आणि जी काही हिस्ट्री होती त्याच्यात, म्हणजे जी मला सांगितली होती, त्याच्यामध्ये मला असं वाटलं की ती एवढी सॉरोफुल नसेल. ठीक आहे यार, एका पॉईंट नंतर तुमचे विकनेसेस तुम्ही इन लाईफ एका पॉईंट नंतर ॲक्सेप्ट करता आणि पुढे जाता. त्यामुळे ती तेवढी सॉरोफुल नसणार हे मला माहिती होतं. सो या गोष्टीवर माझा आणि क्रिएटिव्ह टीमचा हलकासा डिबेट नको म्हणूया, डिस्कशन झालं होतं की तिला थोडीशी सॉरोफुल किंवा अशी थोडीशी सौम्य अजून अशी ठेवायची का एक पेपी ठेवायची. बट देन माझा काउंटर क्वेश्चन होता की जर सिबलिंग्स आहेत तर ते मॅक्सिमम टाइम्स ऑपोजिट्सच असतात, तर जर तो एवढा स्ट्रॉंग आणि असा काम आणि अँग्री मॅन आहे, तर ही खूप पेपी लाईव्हली अशी असणार. भले ती मोठी बहीण आहे, पण तो तसा आहे भाऊ माझा लहान म्हटल्यावर त्याला कुठेतरी चिअरअप करायला ही मोठी बहीण जरा लाईव्हली असेलच ना. सो आय डिड वर्क ऑन दॅट कॅरेक्टर लाईक दॅट. आणि मी ते कुठेतरी रुपलच्या जवळ जाणारा आणलं आहे जवळपास. बट डन इट्स नॉट डन नॅचरली, इट वॉज डन असं विलिंगली आणि खूप विचारपूर्वक. सो जर तू विचारत असशील तर कुठे कुठे येतो. आता या कॅरेक्टरमध्ये आलं आहे, गोठमध्ये मी तो तसा ठेवला होता बिकॉज ते कॅरेक्टर तसं होतं. बट अगेन इट इज अ पार्ट ऑफ क्रिएटिव्ह डिस्कशन इज वॉट आय फील. आणि त्या कॅरेक्टरची हिस्ट्री, ती व्यक्ती कुठून येते, कॅरेक्टर कुठून येतं, बॅकग्राऊंड काय आहे, काय झालं आहे त्या व्यक्तीचं आयुष्यात, काय झालं आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यात, यावर डिपेंड करतं. आत्ता मला असं वाटतं की बीइंग कॉन्टेंट आणि बीइंग स्टेबल इज वॉट सक्सेस इज. आय डोंट थिंक इट इज इन टर्म्स ऑफ करिअर ओनली किंवा पर्सनल लाईफ ओनली किंवा फायनान्शियली ओनली.
हॅव्हिंग अ करेक्ट बॅलन्स, की जिकडे मेंटली पण मी खूप स्टेबल आहे, मी माझा वेळ करेक्ट बॅलन्स आउट करते, मी एक्सरसाइजला वेळ देते, मी माझ्या घरच्यांना वेळ देते, मी फायनान्शियली पण आय एम डुईंग बेटर बिकॉज मी चांगलं काम करते. सो मला असं वाटतं की दॅट इज सक्सेस. जसे इतर लोक कामाला जातात तशीच तू कामाला जातेस. मला कामाला जायला रोज ट्रेननी प्रवास करावा लागतो. तू कसा प्रवास करतेस? मी बापरे, आता असा प्रश्न आहे ना. आणि व्हॉट इज म्हणजे आता साधारणतः माणूस लेबर लॉज प्रमाणे 8 तास की 9 तास जास्तीत जास्त अगदीच डेडिकेशन असेल तर 9 ते 10 तास काम करतो, घरी येतो, जेवतो आणि झोपतो. हाऊ अबाउट ॲक्टर्स? बिकॉज मी ऐकलं आहे ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेसची शिफ्टच 12 तासाची असते मुळात. तर हाऊ डज दिस वर्क? आता असते, इवन माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 13 आवर्स अशी प्रायमरी शिफ्ट लिहिलेलीच आहे. सो आय हॅव टू वर्क फॉर 13 आवर्स. आणि करतो. आता मला असं वाटतं की तो एक मॅडनेस लागतो तुम्हाला, कुठल्याही आर्टिस्टला एवढं काम करायला. तुम्ही थोडेसे तुम्ही हल्लेले पाहिजे की तुम्ही एवढ्या वेळा काम करताय डेडिकेशन. आणि डेली सोपमध्ये काय होतं, तुमच्याकडे ते सीन्स येत राहतात. असं नाही की तुम्ही एकच सीन दिवसभर करताय. यू आर डुईंग मल्टिपल सीन्स, मल्टिपल इमोशन्स, आणि तेही वेगवेगळ्या कॅरेक्टर्ससोबत. आणि ते प्रत्येकाबरोबरचं इंटरॅक्शन सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं आहे. सो ही व्हरायटी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडा जो मॅडनेस लागतो तो असल्याशिवाय तुम्ही 13 तास कामच नाही करू शकत. म्हणजे कोणी पण सेटवरचं कोणीही, डिरेक्टर किंवा लाईटमन, स्पॉट दादास, कोणी पण, तो एक ऑफकोर्स ती गरज असतेच. मी असं नाही म्हणणार की फक्त मॅडनेसच्या जोरावर चाललंय सगळं. गरज असते, केपेबिलिटी असते तुमची की तुम्ही काय करताय, कुठपर्यंत जाऊ शकताय, हे सगळं येतच इन हँड. बट करतो आता 13 तास. आणि प्रवासाचं म्हणशील तर मी रोज 4-4.5 तास प्रवास करते. बिकॉज आजकाल कुठेही जायला तेवढा वेळ लागतोय आणि रोजचा दिवस माझ्यासाठी नवीन आहे. आता मी काही दिवस ठाण्यात राहते, काही दिवस मुंबईत सायनला राहते. तर त्या पॉईंटला ठरतं ट्रॅफिक किती आहे, ट्रेन कुठली अवेलेबल आहे, किंवा पाऊस आहे का, आता इथे खणून ठेवलंय तो रस्ताच बंद आहे, मग आता कसं जावं, रोजचा हा नवीन प्रश्न आहे. सो त्या वेळेचे, त्यामुळे मी सायनहून गेले तर मी किती 4-5 गाड्या बदलते. म्हणजे लाईक ट्रेन, दुसरी ट्रेन परत, मग ऑटो, मग जेट्टी, मग परत ऑटो, झाले की 5 गाड्या. 5 गाड्या, वाव. 5 मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट, नॉट 5 गाड्या. 5 गाड्या, मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट 3. एक बोट. नाही, मेट्रो कशी मी विसरले. अरे 4. एक रिपीट आहे पण. ओ माय गॉड, किती आहे म्हणजे तू सकाळी समजा जर 8 ते रात्री 9ची तुझी शिफ्ट असेल तर काय असतं तुझं शेड्यूल? सी, आता कुठल्याही आर्टिस्टची 8ची शिफ्ट असेल तर कॉल टाईम 7:30चा असतो. बिकॉज रेडी व्हायला तो अर्धा तास लागतो तो. सो निघायला 2 तास आधी इज लाईक 5:36 च्यामध्ये निघणंच आहे. आणि मग 13 तास काम करायचं. 8ची शिफ्ट आहे म्हणजे ती संपणार रात्री 9ला. आणि मग तिकडनं निघायचं परत मग 2 तास, म्हणजे 11ला तुम्ही घरी येणार, परत सकाळी 5:30. बरं, अगेन आर्टिस्ट लाईफ इतका अनसर्टन आहे की आज 8ची शिफ्ट लागली आहे म्हणजे उद्या पण 8चीच लागेल असं नाही आहे. डेचे सीन झाले, नाईटचे सीन झाले, तर आपल्याला नाईट टाईम जास्त पाहिजे, तर मग कधी 11ची लागते, कधी 12ची लागते, कधी डेचे सीन्स जास्त आहेत, कोणाचा आउट टाईम आहे तर तुमची 7ची शिफ्ट लागते, मग घरीचा वेळ तेवढाच कमी होतो. सो ते सगळंच अनसर्टन आहे. बरं, उद्या नेक्स्ट डे किती सीन्स लागणार आहेत हेही आपल्याला माहिती नसतं. मग हा कॅरेक्टर आर्क जो असतो कुठल्याही सिरियलमध्ये कुठल्याही कॅरेक्टरचा, तो प्रायमरीली स्क्रीन रायटर डिसाईड करतो का डायरेक्टर डिसाईड करतो का चॅनल डिसाईड करतो? मला असं वाटतं कलेक्टिव्हली डिसाईड होतं ते. आय थिंक नावडेज इट इज ऑन नंबर्स, की कारण मिनिटाचा तुम्हाला हिशोब येतो की कोण कुठल्या सीनला किती वेळ थांबतंय आणि बघतंय तुमचा एपिसोड, त्यावर असतं. सो येस, इट कम्स डाऊन फ्रॉम चॅनल टू द स्क्रीन प्ले रायटर्स. मग तिकडनं त्या कॅरेक्टरचं वजन किती आहे त्या स्टोरीमध्ये, बिकॉज नावडेज इट इज मोर अबाउट लीड पेअर. त्यांच्या अवतीभोवतीच ती स्टोरी असते आणि साईड कॅरेक्टर्सचं बोलणं किंवा त्यांची गोष्ट पण
लीड्सला म्हणजे त्यांच्या Align स्टोरीला केलेली त्या गोष्टीला कुठेतरी पुढे नेणारी असते, बिकॉज त्या कॅरेक्टरची वेगळी स्टोरी नसते नावडेज. तर मग तो ग्राफ तसा डिसाईड होतो. तर मग स्क्रीन प्ले रायटर्स येतात, मग डिरेक्टर पण ठरवतो की कितपत फुटेज आणि वेटेज द्यायचं त्या कॅरेक्टरला, बिकॉज गोष्ट जरी त्यांची असली तरी रिॲक्शन माझी येणार तेव्हा कुठे आता विलन असतो, तो काय पद्धतीने बघतोय किंवा त्याची रिॲक्शन की खुन्नसवाली रिॲक्शन असेल तर ती एक रिॲक्शन लावण्याने पण एक ट्विस्ट येतो, वेगळा ट्विस्ट येतो. करेक्ट. सो तेही गरजेचं आहे. की जे तू मगाशी म्हणालीस, यू आर इन द स्टेट ऑफ ग्रेटफुलनेस, विच इज ग्रेट, विच इज अ नाईस थिंग, बट समटाइम्स इट फील्स दॅट ग्रेटफुलनेस और बीइंग ग्रेटफुल इज अ ट्रॅप, or it is a cage, not a trap, it's a cage. In the sense, the people who have more than you do always want you to feel grateful for what you have, so that you don't aspire for what you can go beyond. म्हणजे आता आपल्याकडे जे आहे त्याबद्दल मी थँकफुल आहे, ओके आहे, बट मला पुढचं पण हवंय. म्हणजे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू समथिंग. बीइंग ग्रेटफुल डज नॉट only me, I'm only thankful for whatever I have today. Yes. But I also look forward to growing beyond that. बट ग्रेटफुलच्या पलीकडे ते असूच शकतं की इट नीड नॉट बी अ ट्रॅप. Not मला a trap, a cage. म्हणजे नॉट इवन अ केज. मला असं वाटतं की ग्रेटफुलनेस कम्स फ्रॉम द पास्ट एक्सपिरियन्स दॅट यू हॅव. फॉर मी टू रीच दिस स्टेट ऑफ ग्रेटफुलनेस, बिईंग ग्रेटफुल हे माझ्याकडे आधी नव्हतं. म्हणजे करिअरच्या सुरुवातीला ते कधीच नव्हतं माझ्याकडे. माझं असं होतं की हां ठीक आहे, पुढे बघू आता काय, अजून पुढे काय, अजून पुढे काय, ह्याच्यावरच माझं लक्ष होतं. बट मधल्या 1-1.5 वर्षात माझ्याकडे काहीच काम नव्हतं. मी येणार होतो तुझ्याकडे की एक पॅच असा होता की रुपल स्क्रीनवर कुठेच नव्हती, रुपल कुठेच नव्हती. आणि देन गोईंग बॅक अगेन टू फिजिओथेरपी वॉज अगेन डिफिकल्ट फॉर मी, बिकॉज माझा आता एक गॅप झाला होता. तर त्या पिरियडमध्ये काय करावं या एका मेंटल ब्लॉकमधनं, एका मेंटल डार्कनेसमधनं आय हॅव रीच समवेअर. बरं, तेव्हा जेव्हा मी त्यातनं बाहेर पण आले तेव्हाही माझ्याकडे काम नव्हतंच. आय हॅव ट्राईड प्रोडक्शन का वर्क ऑल्सो. सो मी तिकडे जाऊन आले अँड आय हॅव ट्राईड. म्हणजे अगेन ह्याच्यात घरच्यांचा खूप हातभार आहे की दे हॅव ऑलवेज आस्क्ड मी अँड टोल्ड मी की कुठेच तू स्टॅग्नंट नाही राहू शकत, यू हॅव टू कीप ट्राईंग, यू हॅव टू डू समथिंग. तर इथे माझं दुकान चालतं आहे ॲक्टिंगमध्ये म्हणून, बट यू कॅन जस्ट सेटल. मला असं वाटतं की ग्रेटफुलनेस इट इज त्या तिथपर्यंत पोहोचायला एक जर्नी लागते. तुम्हाला एक तुमचा लो गेलेला लागतो, तेव्हा कुठे तुम्हाला जे मिळतं ना त्यासाठी तुम्ही ग्रेटफुल असता. आणि अगेन इट इज पार्ट ऑफ एक्सपिरियन्स, म्हणजे वयाच्या मॅच्युरिटीनुसार, आणि यानेच ते येतं पुढे शेवटी. आणि अगेन जसं सक्सेस मी म्हणलं माझ्यासाठी इज हॅव्हिंग अ करेक्ट बॅलन्स ऑफ एव्हरीथिंग, तसं मला असं वाटतं की अगेन आत्ता जी मी ज्या ग्रेटफुल फेजमध्ये मला असं वाटतं की येस माझ्याकडे ज्या गोष्टी मला हव्यात आणि या ज्या सेन आणि कॉन्टेंट माइंडमध्ये मी आत्ता आहे त्याची गरज मला आधी होती, जे आत्ता आहे, म्हणून मी ग्रेटफुल आहे. बट नॉट दॅट की मी इथे सेटल झाले. ऑफकोर्स आय वुड वॉन्ट टू बी प्लेईंग गुड कॅरेक्टर्स जिकडे यु नो माझी केपेबिलिटी जी लोकांना माहितीच नाही, मी एवढी साधीभोळी फक्त दिसते आहे, पण त्याच्या बियॉन्ड पण रुपल आहे, मी नेगेटिव्ह करू शकते, मी ऐकत असतील तर. म्हणजे मला वेगळे मीडियम्स ट्राय करायचे आहेत अजून, आणि ऑफकोर्स आय एम सीकिंग फॉर दॅट, असं मी प्रयत्नही करते टुवर्ड दॅट. आणि कॉम्पिटिशन इतकी आहे. बट यू हॅव डन अ नेगेटिव्ह रोल, राईट? आय हॅव डन दोन कॅरेक्टर्स मी केले निगेटिव्ह. म्हणजे खूनविन करण्यापासून ते अगदी की आता कशी जिरवते वगैरे असं कॅज्युअल लेवलला की मीठच टाकलं आणि असं असे पपलू तेही केलेलं आहे. मग अशी तू म्हणालीस मराठी सिरियल्स आपण जेव्हा पाहतो तेव्हा दे रिव्हॉल्व अराउंड अ लीड पेअर. So you've also done work for a lead pair. How is that and how different is it to be a character in the side? Of course it is different. That's why I'm asking. हां, म्हणजे इन टर्म्स ऑफ क्रिएटिव्हली नाही सांगत मी, खूप प्रॅक्टिकली डे टू डे बीइंगमध्ये सांगते की लीड पेअरचं काम खूप असतं, कारण अशी रिक्वायरमेंटच असते की हिरो हिरोईनपैकी ते दिसलेच पाहिजे रोज. आणि जर 20 मिनिटाचा एपिसोड असेल तर त्यातले 18 मिनिट्स ते दिसलेच पाहिजे असं असतं. सो त्यांना खूप काम असतं.
आणि खूप सीन्स असतात आणि स्टोरीज त्यांचे म्हटल्यावर दे हॅव टू बी. आणि साईड कॅरेक्टर करताना किंवा कॅरेक्टर आर्टिस्ट करताना तेवढं काम बिकॉज तुम्ही असिस्ट करत असता, म्हणजे त्या स्टोरीच्या आजूबाजूला असता तुमची ती मेन स्टोरी नाही आहे. सो इट इज मोर ऑफ ती ॲक्शन नाही आहे, ती रिॲक्शन आहे. त्यामुळे ती तशीच जाते आणि सीन्सही कमी असतात आणि तेवढं वेटेजही तेवढं नसतं, तेवढं कमी असतं आणि दिवसही कमी असतात. सो इट्स मोर पीसफुल थोडंसं. त्या बाबतीत जरा रिलॅक्स्ड असतो साईड आर्टिस्ट असं मला वाटतं. रिस्पॉन्सिबिलिटी कमी होते असं नाही, काम पण 13 तासच तिकडे असायला लागतं. असं नाही की तुम्ही नसलात तर चालेल वगैरे, असं काही नाही आहे. यू हॅव टू बी देअर. फक्त सीन्स ऑल्टर होतात तुमचे. एपिसोडमध्ये समजा एक 10 सीन्स असतील तर तुमचे कदाचित एक 4-5 असतील ज्याच्यामध्ये सगळे आहेत, किंवा तुमचा आणि अजून कोणाचा तरी सीन आहे, हिरोईनचा, हिरोचा, असं. दॅट वेज इट इज थोडासा इझी. आणि मला पर्सनली आता हे करताना म्हणजे आता जो पॅटर्न झालाय की 13 तास काम केलंच पाहिजे. आधी ना तो 13वा तास एक काय ग्रेस वाला असतो ना, तो वाला असायचा 13 तास. प्रायमरी शिफ्ट 12ची होती मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा. म्हणजे नॉट दॅट इट इज लॉंग बॅक बट देन पण आता ती ऑन पेपर पण 13 तास आहे. तर मला ते काय माहिती असं होतं की एवढ्या राबवून घेतात यार. हा म्हणजे एका पॉईंट नंतर एनर्जी, क्रिएटिव्हिटी, पेशन्स हे माझे तरी संपतात. त्यामुळे थोडंसं इट इज टॅक्सिंग टू बॉडी मेंटल हेल्थ. आय थिंक की थोडं हार्श आहे अँड यू कॅन बी दॅट हार्श ऑन युअर सेल्फ. म्हणजे इफ आय गेट अ लीड जिकडे यु नो काम आत्ता जेवढं मी करते तेवढं आहे तर आय वुड लव्ह दॅट. बट अगेन 13 तास इट्स टू मच. अँड देन मग हिरोईन इज देवी ना, तिला सगळंच येत असतं, ती सगळं करत असते. ती हिलिंगमध्ये असते, ती पळते, ती प्लेन चालवते, ती ट्रेन चालवते, ते सगळं करते. तिला ते करावंच लागतं. हा, तिला ते करावंच लागतं. सो म्हणजे झालंय आता ते. आता मग मिळाली पण देन माझी कंडिशन अशी असेल की आता हा माझ नाहीये बट देन जो मला बॅलन्स साधायचा आहे लाईफमध्ये तो जर मला मिळाला याच्यातनं तर या वाय नॉट. नाईस. आता हा एक थोडासा रिपिटेटिव्ह आणि सगळ्याच ॲक्टर्सना विचारला जाणारा प्रश्न आहे की मराठी ऑडियन्स हा खूप भावनिक आहे. मराठी ऑडियन्स तो पाहत असलेल्या सिरियल्सच्या कॅरेक्टर्सशी खूप अटॅच होतो आणि एस्पेशली आज्या किंवा मोठी वयस्कर मंडळी त्या जास्ती अटॅच होतात. तर तसे काही अनुभव आहेत का? हो, तसे आहेत ना. माझी आजी मी गोठ वगैरे करत होते ना तेव्हा खूप एका पॉईंटला ते लग्न वगैरे झाल्यानंतर खूप सोशिक झाली होती. राधा कॅरेक्टर खूप असं ती खूप रडते आणि काय काय होतंय तिला आणि काय पायस काहीतरी लंगडतेच आहे वगैरे असं काय काय होत होतं. तर आजी माझी अशी रडायची आणि ती त्या विलन्सना अशी करायची की असं असं वगैरे स्क्रीनकडे जाऊन. पण ते क्यूट वाटतं मला की ती इन्व्हॉल्वमेंट आहे. बट तेवढी इन्व्हॉल्वमेंट नसावी की इव्हेंच्युअली त्यांची मेंटल हेल्थ खराब होईल, की शी इज टू मच इन टू द स्टोरी अँड देन तिला असं वाटतं की ती खरंच एवढं सोचते. तर असं नाही आहे, असं नसावं. आणि ते सुपरफिशियल लेवलला असेल तेवढ्या पुरतं, तेवढ्या अर्ध्या तासासाठी तर इट इज व्हेरी क्यूट आय फील. आज सोशल मीडिया हा एक आरसाही आहे आणि ती एक रंगभूमी आहे. आरसा याच्यासाठी की समाजात काय चाललं आहे याच्याबद्दल आपल्याला कळतं आणि रंगभूमी कारण लोक येतात, नाचतात, ॲक्टिंग करतात, स्किट्स करतात आणि निघून जातात. तर या सगळ्यामध्ये ॲज अन ॲक्टर, ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर अँड ॲज अन इन्फ्लुएन्सर, कोट अँड कोट इन्फ्लुएन्सर, तर डू यू फील द प्रेशर टू बी सीन ऑर डू यू लाईक टू जस्ट बी? पर्सनली आय जस्ट लाईक टू बी. कारण माझं कॉन्टेंट खूप नॅचरल आणि जे मी करते दिवसा जे काही फालतूपणा चालू असतो माझा किंवा इकडे तिकडे फिरते हे तेच फक्त मी शूट करते आजकाल, तेच मी टाकत असते. सीनचं प्रेशर नाही आहे मला. तसं प्रेशर फक्त या गोष्टीचं येतं की तुमचे तेवढे फॉलोवर्स नाही आहेत. बट अगेन तू जे तू म्हणतोयस की तुम्ही जर सीन असाल तरच तुमचे फॉलोवर्स वाढतील, हा परत येतोच तो फिरून तिकडे पॉईंट.
पण मला असं वाटतं की प्रेशर मला फक्त एवढ्याच गोष्टीचं आहे की उद्या मिळणारी कामं फक्त माझी फॉलोअर्स बघून नका देऊ मला, कामही बघा की थोडंसं, याच गोष्टीचं प्रेशर आहे. पण आज मला माहिती आहे की कुठेतरी तुमचे नंबर ऑफ फॉलोअर्स किंवा तुमचा रीच जेवढ्या मिलियन्समध्ये असेल ते बेटर आहे तुम्हाला कामं मिळण्याच्या दृष्टिकोनातनं पण आणि पेड कोलॅब्स पण. तर त्याच गोष्टीचं प्रेशर आहे. बट देन मला असं वाटतं की मी जे करते ते मी जर शूट करून पोस्ट करू शकते आणि त्याला बऱ्यापैकी व्ह्युअरशिप आहे, मला असं वाटतं की दॅट इज इनफ. नॉट दॅट की मी सेटल होतीये तिकडे अगेन, बट देन या गोष्टीवर मी तेवढा विचार नाही केला. तू आजच एक गोष्ट पोस्ट केली आहेस आणि मला तुला खूपच सांगायला आवडेल की कावळ्यांचं नाव शहा गाला गडा नाही, त्यांना फरसाण खायला घेऊ खायला घालू नका. पण फरसाण आता ते मी तिकडे असताना ते आलेच तिकडे आणि फार तर बॉइल्ड एग द्या किंवा काय काकडी वाकडी द्या. फ्राईड एनिथिंग फ्राईड और एनिथिंग प्रोसेस्ड इज इन टर्न गोइंग टू हार्म देम. राईट, त्या पर्स्पेक्टिव्हने मी ठीक आहे, लर्न समथिंग आय रिमेंबर नेक्स्ट टाइम. माझ्याकडे काही नो ऑफेन्स टू द गुजरातीज, राईट? ओके, नो ऑफेन्स. म्हणजे तेच तर आहे ना, आजकाल तुम्ही काही बोला, कोणाला कोणाला वाईट वाटणारच आहे. दिलं फरसाण, काय प्रॉब्लेम आहे असं म्हणा, देते ना खायला, एरवी तर शू शू करून उडवून टाकतील, हाही मुद्दा येतोच. ठीक आहे, लर्न समथिंग. नेक्स्ट टाइम माझ्याकडे अंड असेल तेव्हा मी अंड दे. जेव्हा तू अभिनय करत नाही आहेस तेव्हा तू कोण आहेस? हू आर यू अँड व्हॉट ब्रिंग्स यू पीस इन दोज ऑर्डिनरी मोमेंट्स? खूप खूप छान प्रश्न आहे खरं तर. अगेन तो बॅलन्स काही अजून मला साधता आलेला नाही, कारण मी जेव्हा काम करत नसते ती एक फेज अशी आहे ना जेव्हा मी खूप काम करून मी खूप जास्त रिकामी असते. म्हणजे 13 तास एवढं काम केल्यानंतर काय बाबा करायचं आता आता असं असा प्रश्न खूप पडतो. पण अगेन आता जे मी नाही करू शकत म्हणजे माझ्या घरच्यांना वेळ देणं किंवा पुस्तकं वाचणं, फिल्म्स बघणं, बसून शांतपणे एका ठिकाणी, की असं नाही की येता जाता ऑटोमध्ये वेळ मिळाला म्हणून बघितलं किंवा सेटवर आता एक अर्धा तास ब्रेक येतं त्याच्यात ब्रेकमध्ये नाही, कम्प्लीट लक्ष देऊन. ते या गोष्टीच मी करते जेव्हा मी काम करत नसते तेव्हा. आणि ती रुपल असते आणि ती खूप काही दिवस ती आळशी असते खूप, काही दिवस तिला असंच काहीतरी होतं आणि मग तिला अचानक फिरायला जायचं असतं, मग ती फिरायलाही जाते. जेव्हा मी आत्ता जे मी जाऊ शकत नाही तेव्हा मी ज्या गोष्टी मी आत्ता नाही करू शकत त्या मी तेव्हा करते. पण अगेन त्याच्यामध्ये ना एक दुःखद काय म्हणतात एक फील असतं मागे की मी काम नाही करते, बरं पुढचं काम कधी येणार आहे ह्याची कल्पनाच नाहीये ना. आणि आधी जेव्हा एक एक्सपिरियन्स करून झाला की बाबा 1.5 वर्ष कामच नाहीये तर परत ते येऊ नये ह्याची भीती असते. बट देन माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे मृगसी, आणि तिच्याकडनं मी खूप इन्स्पायर्ड आहे. तिच्या अशा फेजमध्ये, तिची अशी खूप फेज नव्हती जी खूप चांगली गोष्ट आहे, पण तिच्या अशा फेजमध्ये ना ती काही ना काही नवीन स्किल शिकते जे की मी पण करू शकते, जे की मी इतके दिवस काय माहिती कुठेतरी की पैसा मी असा जे डुएबल आहे आपल्याला घरच्या घरी करणं अशाच स्किल्स मी शिकेन, अशावरनं मी कुठेतरी असे आले की ठीक आहे आपण सेव्ह केलं, आपण काहीतरी नवीन शिकू शकतो. आणि आता जेव्हा मला माहिती आहे की अगेन मी नव्याने शिकले की जे तुम्ही करता ते तुम्ही शूट करा अँड एव्हरीथिंग इज कॉन्टेंट, हे जेव्हापासून कळलंय तेव्हापासनं मला असं वाटतं की ती तेवढी डिफिकल्ट फेज नाही आहे. सो आय एम स्टील कोपिंग विथ दॅट. आणि येस ती मीच असते. सो ॲट टाइम्स मी लेझी आहे, कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन. ॲट टाइम्स मी खूप ॲक्टिव्ह आहे, ॲट टाइम्स मी एक ट्रॅव्हलर आहे, ॲट टाइम्स मी खूप गृहिणी पण आहे की मी घरी असते, मी माझ्या नातेवाईकांना भेटायला जाते, असं सगळं मी करते. हां, आणि माझ्या लिस्टवर आता पुढे समजा अशी वेळ आलीच तर माझ्या लिस्टवर आहे की मी माझ्या नवऱ्याबरोबर अनिशबरोबर शिपवर जाणार आहे. सो दॅट इज माय न्यू एक्सपिरियन्स विच इज ऑन द लिस्ट. व्हॉट इज दॅट वन रोल? अशी कोणती भूमिका आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यात आली आहे जिनी तुझं व्यक्तिमत्व बदललं आहे? म्हणजे जरी हा प्रश्न खूप रिपिटेटिव्ह असला तरी तो ॲज अन एक्सपिरियन्स प्रत्येक ॲक्टरसाठी वेगळा असतो, म्हणून मग तो मला असं वाटतं की विचारला गेला पाहिजे. पण प्रत्येक कॅरेक्टर काही ना काही देतं
आणि तुम्ही ती प्रोसेस आहे रे, ती हळूहळू तुम्ही बदलता. असं काही एक कॅरेक्टर नाही आहे की ज्याने बदलूनच टाकलं. मग तसं तर पहिलंच म्हणूया आपण, जे मी लॉंग टर्म केलं कॅरेक्टर राधाचं, त्यांनी खूप बदललं मला इन टर्म्स ऑफ, कारण मी शिकले पण ना खूप. म्हणजे माझ्यासाठी फेसिंग द कॅमेरा आणि माईक असा लावायचा पासून की हे कपडे असे, म्हणजे इथे हे लोकच देतात, म्हणजे हे एवढं नवीन होतं माझ्यासाठी ते सगळंच. किंवा अच्छा हे लाईट्स आहेत, अच्छा ह्याला येल्लो व्हाईट लाईट्स पण असतात, मग ते मिक्स पण करतात. हे असं जेव्हापासून मला कळायला लागलं, ते हळूहळू ती प्रोसेस आहे. सो मला असं वाटतं की गोट मी खूप वर्ष, म्हणजे 2 वर्ष मला असं वाटतं केली मी, 2-2.5 वर्ष केली. तर त्या प्रोसेसमध्येच मला असं वाटतं चेंज झाले. आधी माझ्यात खूप इनसेन्स होता, जो त्या एका प्रोजेक्ट नंतर गेला. आणि कुठेतरी खूप एक्सपिरियन्स आला, कारण खूप गोष्टींशी मी डील केलं आणि खूप स्टिम्युलस होते माझ्याकडे. सो मला असं वाटतं तिकडनं ते आलेलं आहे. ते कॅरेक्टर मी म्हणेन की त्यांनी बदललं. सुरुवातीला आपण जेव्हा म्हटलं की फिजिओथेरपिस्ट ते ॲक्ट्रेस हा जो प्रवास तू केलास, त्यात आता ॲट दिस स्टेज मागे वळून बघताना 18 किंवा 19 वर्षाच्या रुपलला तू काय सल्ला देशील? म्हणजे इफ यू वर टू मीट युअर यंगर सेल्फ अगेन, what would you tell about life and about art? To be very specific on that question. खूप ना लहानपणी मी झल्ली होते, मी सगळेच असतात, पण खूप कॉन्शियस होते, खूप घाबरलेली होते, मला बोलता नाही यायचं लोकांसमोर. आणि माझ्या मतांबद्दल मी खूप म्यूट होते. तर मी माझ्या सेल्फला सांगेन की फन आहे लाईफ, जस्ट टेक इट ॲज इट कम्स अँड दॅट डे इज द मोमेंट. काही उपयोग नाही आहे पुढचा विचार करून, किंवा जे झालं आहे त्याचा विचार करून काहीच उपयोग नाही आहे. आणि लोक तर काय जज करतच राहणार आहेत, तर त्याचाही विचार नको करूस. जस्ट बी युअर सेल्फ, हेच सांगेन. आणि आयुष्यात पुढे खूप जास्त अप्स अँड डाऊन्स येणार आहेत, तर जस्ट टेक इट हाऊ इट कम्स, जस्ट डील विथ इट लाईक तो दिवस अँड देन डन. बरं, हा प्रश्न तुला पण आहे की तू यंगर सेल्फला काय सांगशील? अभ्यास कर. ऐक हे खरं तर मी पण सांगेन. आणि मी हे पण म्हणेन की तेव्हा की फक्त एकच गोष्ट करू नकोस आयुष्यात, मल्टिपल गोष्टी कर, कारण पुढे अशा गोष्टी येणार आहेत तुझ्या आयुष्यात. पण मी असं कोणी देऊ नाही शकत, बट देन सांगेन की जेवढं तुम्ही मल्टिपल ठिकाणी असाल. Correct. We have been always told this categorical lie that म्हणजे a jack of all trades and a master of none. Correct. That's an incomplete statement. Correct. I totally agree with this. म्हणजे it's an incomplete statement. What does home mean to you? तुझ्यासाठी घर काय आहे? Is it a place? Is it a feeling? Or is it certain people? It's a place with your set of people giving you the feeling of comfort is home. आत्ता तुझ्या इतक्या वर्षाच्या प्रवासानंतर डू यू बिलीव्ह दॅट काइंडनेस कॅन बी अ स्ट्रेंथ इन दिस टुडेज फास्ट वर्ल्ड अँड द इंडस्ट्री? खूप ओरिजिनली आणि खूप कोर मी चं म्हणणं आहे की येस इट इज स्ट्रेंथ. बट आत्ता जेवढं मी फेस केलं किंवा जेवढं एक्सपिरियन्स केलं आहे त्यावरनं मी सांगते, माझी ॲक्शन कधीच नसते, माझी कायम रिॲक्शन असते, कायम. हे मी घरच्यांना पण सांगते, बाहेरच्यांनाही सांगते. आय स्टार्ट विथ काइंडनेस, बट देन तिकडनं तसं रेसिप्रोकेट नाही झालं, अँड आय स्टील गिव्ह देम काइंडनेस. तिकडनं परत रेसिप्रोकेट नाही झालं, अँड देन बॅक द वे यू आर गोइंग टू ट्रीट मी इज द वे आय एम गोइंग टू ट्रीट यू. सो ती एक स्ट्रेट फॉरवर्डनेस किंवा एक हार्शनेस तो मग येतो. मग ती जेवढी तुमची इंटेन्सिटी तेवढीच माझी, मग ते आता शिकले मी. सो मला नाही वाटत की इट इज स्ट्रेंथ, बट येस
ज्या लोकांना ज्या ठिकाणी गरज आहे तिकडे काइंडनेस दाखवण्याची जर तुमच्यामध्ये समज असेल तर येस दॅट इज स्ट्रेंथ. बट देन जिथे मी वावरते आणि ज्या लोकांशी मला डील करायला लागतं तिकडे काइंडनेस दाखवून काहीच उपयोग नाही. तिकडे त्यांना त्याच भाषेत कळतं ज्यांना ते जसे ते आपल्याशी बोलत आहेत. सो आय डोंट थिंक इट इज स्ट्रेंथ. द स्ट्रेंथ इज द सेन्सिबिलिटी ऑर द माइंडफुलनेस त्या पॉइंटला की तुम्हाला कळेल की इथे आता काइंडनेस संपवून आपल्याला तेवढं स्ट्रेट फॉरवर्ड बोलायचं आहे, किंवा ती व्यक्ती बोलते तर आपण थोडा काइंड होऊन प्रयत्न करूया की हे शांतपणे होतंय का, नाही तर बँग ऑन. नाव कमिंग बॅक टू प्रश्नांची सोलकडी अँड गेला तासभर किंवा त्यापेक्षा जास्ती जी काय मज्जा मस्ती फन आपण करतोय, तर व्हॉट इज युअर सोलकडी मोमेंट? म्हणजे नाव सोलकडी इज ऑल्सो समथिंग दॅट्स व्हेरी रिफ्रेशिंग. अँड व्हॉट इज युअर सोलकडी मोमेंट की तू असा विचार करतेस त्या गोष्टीबद्दल आणि लाईक हा आय कॅन वर्क अगेन नाव, गो टू मोटिवेशन सॉर्ट ऑफ. ओके. तो दिवस ॲक्च्युली तो एक फोन कॉल जेव्हा मला सरांनी फोन, म्हणजे मी ॲक्च्युली ना तो फोन कॉलपेक्षा जी मी होते ना त्या पॉईंटला ती मी खूप मिस करते. बिकॉज आत्ता जेव्हा केव्हा मला नवीन कामासाठी किंवा एका वेगळ्या कामासाठी फोन येतो तेव्हा मी खूप सटली आणि शांतपणे रिॲक्ट करते की यस ओके ओके आय गेट बॅक टू यू. हा, आणि हे नॅचरल आहे, काय खोटा टोन नाही आहे, बट तो येतो कोणाशी बोलताना नवीन व्यक्तीशी. पण आता जेव्हा मी त्या पॉईंटचा विचार करते तेव्हा असं होतं की जेव्हा मला फोन आला तो माझ्या पहिल्या कामासाठी, तेव्हा मी लिटरली फिजिकली मी उड्या मारत होते घरामध्ये अँड आय वॉज नॉट हॅपी. तर ते मी खूप मिस करते. तर डायरेक्ट सतीश राजवाडे सरांचाच फोन आला होता. हां. तर तो एक जो मोमेंट होता ना, आणि सुरुवातीला मला ऑफकोर्स खोटं वाटलं ते, बट देन का नाही येऊ शकत असं म्हणजे ॲक्च्युली चेक्ड इट, तर तो होता म्हणजे, आणि इट वॉज ऑन प्रॉपर हे म्हणजे नंबर होता तो. तर नो वन वॉज प्रँकिंग किंवा असं काही नव्हतं. सो ती जी एक मोमेंट होती जेव्हा मी ॲक्च्युली उठून उड्या मारते ते ऐकल्यावर की गॉड मला फोन आला अँड आय एम हॅपीली रोमिंग अराउंड इन द हाऊस. अँड देन मी आईला मिठी मारली, बाबांना मिठी मारली, मी रियाला उचललं. हे सगळं जे घडलं ना त्या पॉईंटला, तर मला असं वाटतं की तो एक मोमेंट आहे विच इज अ सोलकडी मोमेंट फॉर मी. कारण इव्हेंच्युअली ती मी आहे ना, ती कोर मी आहे. ते नंतर हे आलेले लेयर्स आहेत. सो एव्हरी टाईम जेव्हा मला काम येतं तेव्हा कुठेतरी हॅपीनेस आहे, बट देन तो हॅपीनेस आता कुठेतरी असा टोन डाऊन माइल्ड डाऊन झाला आहे. बट देन जेव्हा मी त्या मोमेंटचा विचार करते तेव्हा ते फिलिंग तेच आहे, बट देन आता फक्त रिॲक्शनची पद्धत वेगळी आहे असा विचार करून मी पुढे. बट दॅट इज द सोलकडी मोमेंट फॉर मी. आर यू गेटिंग द आन्सर दॅट यू वर एक्सपेक्टिंग? येस, ॲब्सोल्युटली. इट वॉज रिअली रिअली फन. खूप छान, खूप मजा आली आणि अजून खूप बडबड करायची बाकी आहे, तर ती इव्हेंच्युअली आपण आपल्या पॉडकास्टमध्ये करू. असं इथे आपण राईट या नोटवरती आपण थांबूया आज असं मला वाटतंय. इट वॉज फन टॉकिंग टू यू. तू खूप पुढे मागे असं इकडे तिकडे सगळीकडे नेलेस, म्हणजे ट्रॅव्हलपासून माझ्या लहानपणी, मग माझं सोलकडी मोमेंट पासून यू हॅव टेकन मी एव्हरीवेअर, अगदी मीडियापासून सगळीकडे. सो या इट वॉज फन. सो तुम्ही प्रश्नांची सोलकडी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. हा व्हिडिओ, हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर खाली कॉमेंटमध्ये सांगाच. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा, ते विचारा आणि त्यावर बघू उत्तरं कशी देता येतील. हा देईल काही प्रश्नांची उत्तरं मीही देईन. तू मला विचार आणि तू तुझ्या चॅनल थ्रू आन्सर. खूप छान. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मजा आली मला.